जय शिवराय माझ्या शेतकरी बंधूंनो, तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये सोयाबीन या पिकाची सध्या काय स्थिती चालू आहे, कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती भाव मिळतोय, जर तुमच्या घरात सोयाबीन असेल तर तुम्हाला विकायची का नाही विकायची ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या द्वारे पाहणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। आपण पहिले या व्हिडिओमध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय भाव चालू आहे ही माहिती पाहूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली बाजार समिती आहे अहमदनगर, आवकलेले 178 क्विंटलची। कमीचा दर भेटला आहे 3800 रुपये आणि जास्तीचा दर भेटला आहे 4200 रुपये। या पुढील बाजार समिती आहे शहादा, आवकलेले 11 क्विंटलची। कमीचा दर भेटला आहे 3600 आणि जास्तीचा दर भेटला आहे 4165 रुपये। या पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर, आवकलेले 20 क्विंटलची। ते कमीचा दर भेटला आहे 3950 रुपये आणि जास्तीचा दर भेटला आहे 3950 रुपये। या पुढील बाजार समिती आहे सिल्लोड, आवकलेले 14 क्विंटलची। कमीचा दर भेटला आहे 3800 रुपये आणि जास्तीचा दर भेटला आहे 4060 रुपये। या समोरील बाजार समिती आहे कारंजा, आवकलेले 7000 क्विंटलची। कमीचा दर भेटला आहे 3675 रुपये आणि जास्तीचा दर भेटला आहे 4200 रुपये। या पुढील बाजार समिती आहे रिसोड, आवकलेले 1700 क्विंटलची। कमीचा दर भेटला आहे 3730 रुपये आणि जास्तीचा दर भेटला आहे 4100 रुपये। तर हे होते शेतकरी मित्रांनो आजचे चालू सोयाबीन बाजारभाव। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।